मला वाटतं की हे फक्त काही एखादा सीपी बदलला की मग ते बंद होतं, पण तो कालांतराने परत सगळं रूप जिथलं तिथं चालू होतं. म्हणजे काहीतरी मनी पॉवर इथं वापरली जाते. मग त्याच्यानंतर परत हे धंदे आहेत तसेच, अनधिकृत धंदे आहेत तसेच चालू राहतात. अवैध धंद्यांचं तर माहेरघर झाले पुणे. ड्रग्स ते विमानतळावरती किती पकडले गेले. मला वाटतं की पुण्याचे लोकप्रतिनिधी, खासदार मुरलीधर मोहोळ हे सध्या केंद्रीय मंत्री आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं अण्णांचा फायदा झाला असेल, पण पुण्याचं फार मोठं नुकसान झालं. कारण जसं महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नाहीये, तसं पुण्याला पूर्ण वेळ खासदारच नाही. पुण्याला पूर्ण वेळ खासदार नसल्यामुळे पुण्यातल्या एखाद्या बारक्यासारख्या गोष्टी घडतात. याच्या आता मोठ्या मोठ्या काय काय प्रसंगी येतात पुण्यामध्ये, ते बघण्याकरता लोकप्रतिनिधी खासदारच नाही. सध्या एक तर आमदार आहेत, तर आमदार प्रत्येकाच्या मतदारसंघात व्यस्त आहे. तो व्यस्त आहे एवढ्यामध्ये दुसरं त्याचं काम आहे की महानगरपालिकेतनं मी कसं बजेट ओरबडून आणून, त्यांचं राज्य सरकारचे बजेट राहिलं बाजूला, त्या सगळ्या आमदारांचा डोळा नुसतं महानगरपालिकेच्या बजेटवरती आहे. कारण मग जायचं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं, अजितदादा पवारांना भेटायचं, देवेंद्र फडणवीसांना भेटायचं, आणि माझ्या प्रभागासाठी बजेट द्या, माझ्या विधानसभेसाठी बजेट आहे, महानगरपालिका आयुक्तांना सांगा, आणि मग त्यांच्याकडनं बजेट. म्हणजे अक्षरशः मागच्या वेळेसचे खासदार ते खिरापत वाटले, मागच्या वेळेसच्या यांनी कमिशनरांनी खिरापत वाटले की बजेट वाटलं. ज्या पद्धतीने महानगरपालिकेचे एकूण कामकाज चालू आहे ना,